भगवान उमानाथ, दीनानाथ, करुणाघन, सगळ्या देवामध्ये भोळा देव तो फक्त महादेव आहे. माझ्या ताईंनो, आपल्या जीवनामध्ये कुठलेही प्रापंचिक अडचणी असू द्या, इहलोक परलोकातली सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम भगवान शंकराची उपासना करते. आणि या आताच्या काळामध्ये शिव उपासना, शिवभक्ती ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. शिव मंदिर वाढत चाललेली आहेत, शिवभक्त वाढत चाललेले आहेत. मागच्या काही काळामध्ये प्रत्येक माणूस ताण तणाव, दुःख, टेन्शन, शिक्षण खूप घेतलं पण यश मिळत नाही, कष्ट खूप करतायत पण कष्टाला फळ नाही, परिवार खूप मोठा आहे पण एकाचाही विचार नाही. अशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक परिवारामध्ये, परिसरामध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये, सगळीकडे अशी परिस्थिती. कुठे कुठे माणसाचं माणूस पण हरवून चाललं की काय, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळत होती. पण भगवान शंकरालाच दया आली आणि त्या अवस्थेमध्ये लक्षात घ्या, मागच्या काही काळामध्ये मी आता जे बोलले ना, माणसाला असं वाटत होतं की आम्हाला आधार कोण आहे, आम्हाला कोण सावरणार आहे, आम्ही एवढे कष्ट करतो, आमच्या कष्टाला फळ मिळत नाही, आमची लेकरं खूप शिकतायत पण त्यांना त्यांच्या त्या परिश्रमाला सुद्धा यश मिळत नाही. एवढा मोठा परिवार आहे, एकाचाही विचार नाही, सगळं अनुकूल आहे पण शरीर साथ देत नाही. कुणीतरी आमचं गाऱ्हाण ऐकणारं असावं, कोणाला तरी आम्ही सांगावं. पण माणसं कोणाला तरी सांगायला निघाली ना, ज्याला सांगायचं ना ते म्हणायचं आमचंच खूप मोठं दुःख आहे, तुमचं कुठं ऐकत बसावं आम्ही, आमचं कुणीतरी वाटून घ्या, असं सांगायचा विषयच नव्हता. पण आता भगवान भोलेनाथाची अशी कृपा झाली, माझे भोलेनाथ म्हणतात तुम्ही कोणालाच सांगू नका, मला एकट्याला सांगा, तुमचे सगळे दुःख पार करतो, मला एकट्याला सांगा. मी ऐकण्यासाठी खंबीर आहे, मी सक्षम आहे आणि ऐकून फक्त गंमत ऐकत राहणार नाही, तर तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढणार आहे.